संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया परमपुरुष शौरी पांडुरंगा मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संगातिया दुसरे चरण संगातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संगातिया ते चरण संगातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरु शांत सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं विश्वमानंदी वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चारित्र गुणातस्य शतकोटी प्रविस्तरम एकैक्यमक्षरं पुंसा महाचातक्यनाशनम् सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापद्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालं कृतं साधु संन्यास योगं मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी करुणावरणालय पंढरीजी पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 सेवेकरिता निवडलेला अभंग हा ज्ञानोबरायांचा असून या अभंगाद्वारे महाराज सांगतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके महाराज म्हणतात की मी अवघांचा संसार सुखाचा करीन कुणाचा तर या जगाचा संसार तुमचा आमचा सर्वांचा संसार सुखाचा करीन आणि त्यानंतर तिन्ही लोकांमध्ये आनंद भरवून देईन आता तुमचा आमचा संसार सुखाचा झाल्यानंतर आनंद तर होणारच आहे ना तर महाराज सांगतात की मी तिन्ही लोकांचा संसार सुखाचा करीन तिन्ही लोकांमध्ये आनंद भरवून देईल त्यानंतर जाई नगे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया महाराज म्हणतात आता संसार सुखाचा करायचा मग त्याच्यासाठी काय करावं लागेल बरं आज या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली ही सेवा आणि ज्यांनी मला सेवेसाठी कॉल केला ते म्हणजेच महेश दादा त्यांनी माझे यूट्यूबवर किंवा इन्स्टावर व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला ही सेवा दिली सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप धन्यवाद करते त्यानंतर इथे उपस्थित असलेले आपले गायनाचार्य नेद्रे महाराज आहेत खूप सुंदर अशा प्रकारे आपल्याला गायनाची साथ करत आहेत त्यानंतर माझे काका आलेले आहेत माझ्यासोबत
तुकाराम महाराज जाधव ते देखील खूप सुंदर अशा प्रकारे आपल्याला गायनाची साथ करत आहेत. त्यानंतर मृदुंगाचार्य विक्रम महाराज आहेत सरला सरलाबेट ते देखील खूप सुंदर अशा प्रकारे आपल्याला मृदुंगाच्या सेवेसाठी साथ करत आहेत. त्यानंतर संदीप महाराज ते आमच्या सोबतच आले वैजापूरपासनं, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. खूप गोड अशा आवाजामध्ये ते आपल्याला साथ करत आहेत. त्यानंतर माझे पती परमेश्वर म्हणजेच किशोर महाराज गोडसे ते देखील आपल्याला इथे मृदुंगाची साथ करत आहेत, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. त्यानंतर इथे ग्रामस्थी भजनी मंडळ आहे, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. आपली तुळस घेऊन म्हणजे लक्ष्मी घेऊन डोक्यावर उभं राहिलेलं आहेत ताई, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. त्यानंतर विनेकरी बाबा आहेत, त्यांना देखील धन्यवाद करते. त्यानंतर आमच्यासोबत आलेले बापूदादा ते शूटिंग करण्यासाठी आलेले आहेत, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीम, ज्याच्यावर कीर्तनकाराचा, वादकांचा आणि गायक लोकांचा म्हणजे कीर्तनाचं म्हणजे कीर्तन कसं होईल हे त्याच्यावर आधारित आहे. कशावर? साऊंड सिस्टीमवर. त्या दादांना देखील खूप खूप धन्यवाद करते, त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टीम ठेवलेली आहे. त्यानंतर हा जो सप्ताह आहे तर गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, तसेच नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, असे अनेक जे काही संत आहेत त्यांच्या आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. मी काय या परिसरामध्ये जास्त वेळ आलेले नाही, पहिलीच वेळ आहे, त्यामुळे मला इकडचं जास्त काही माहीत नाही. चूक झाली तर माफ करा, तुमची लेक म्हणून, बहीण म्हणून मला माफी करा. विठ्ठल 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 आजची जी काही अन्नदाते आहेत ना ते आहेत अण्णाभाऊ साठे, अंकुर महिला ग्रामसंघ माळेवाडी, तसेच फकीरा कारभारी अभंग, असे असणारे हे अन्नदाते आहेत आजचे. त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्ञानोबरायांचा असून कोण ज्ञानोबराय तर हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे. ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, काय केलं, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ज्यांनी हा वारकरी संप्रदायाला सुरुवात केली, ज्यांनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, ते ज्ञानोबराय त्यांचा आज सेवेसाठी सुंदर असा निवडलेला अभंग आहे. परंतु अभंगाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला 2-3 गोष्ट सांगून जाईल की आता कीर्तन संपेपर्यंत सर्वांनी काय करायचं आहे, झोपा काढायच्या का, हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचंय. आता काही काही लोक ना फायदेशिवाय काम नाही करत. बरं, इकडचं माहीत नाही पण आमच्याकडं आता एक जण कीर्तनात उठला आणि म्हणाला, ताई तुम्ही म्हणता टाळी वाजवा भजन करा, तुम्हाला कशाला बोलावलं म्हणे आम्ही, काय तुम्हाला कशाला बोलावलं आम्ही. म्हणलं असू द्या, परंतु ते तुम्हालाच काम येणार, तुम्ही जर भजन केलं तर त्याचं पुण्य मला मिळणार आहे का, नाही ना. तर हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं, त्यासाठी तुम्हाला फायदा देखील सांगते. आता टाळी वाजवण्याचा फायदा असा की ह्या हाताला 32 नसा असतात बरं, आणि ह्या हाताला 32 नसा, 32 नसांमध्ये अशी टाळी वाजली की व्हायब्रेशन होतं. काय होतं? व्हायब्रेशन. आणि व्हायब्रेशन झाल्याच्या नंतर आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते. आता ज्यांना ज्यांना पहिला येऊन गेला असेल, त्यांना वाटत असेल दुसरा येऊ नये, तर काय करायचं, ज्यावेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेला टाळी वाजवायची. विठ्ठल यावर प्रमाण देखील आहे बरं. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी, कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर पातकांची होळी होत असते. त्यापुढे जाऊ दुसरा फायदा कशाचा, तर भजनाचा, नामस्मरणाचा. महाराज नामस्मरणाचा एवढा फायदा, हे नामस्मरण आपल्या मुखाला येण्यासाठी, भगवंताचं नाव आपल्या मुखाला येण्यासाठी पुण्य लागतं बरं, जन्मोजन्मांतरीचं पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य
केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. म्हणजे काय तर आपल्याला हा जन्म मिळायसाठी किंवा या भगवंताचं नाव मुखाला येण्यासाठी काय केलं आपण पहिले जे काही जन्म आहेत ना त्याच्यामध्ये खूप पुण्य केलं तेव्हा कुठे जाऊन हा 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला ऐकायला मिळतोय. म्हणून खूप पुण्य करावं लागतं तेव्हा कुठे जाऊन ह्या भगवंताचं नाम आपल्या मुखाला येत असतं. म्हणून काय करायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की पुढचं आपलं आयुष्य गोड जावं सुखाचं जावं तर नक्कीच तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे झाले टाळी वाजवण्याचे आणि मुखी भगवंताचं नाव घेण्याचे काय फायदे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. आता महाराज आता आपण अभंगाकडे वळूया बरं. बस झाले फायदे सांगणं. आता या अभंगाद्वारे महाराज सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. आता महाराज हे सांगत असताना महाराज काय करतात बरं असं सहज सांगतात की रस्त्याने चालता चालता अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके तर नाही. महाराज यांना प्रतिज्ञा करत आहेत या अभंगाद्वारे काय करत आहेत महाराज प्रतिज्ञा करत आहेत की मी ही गोष्ट प्रतिज्ञा केल्यानंतर मी ही गोष्ट पूर्ण करूनच दाखवणार. काय करतात महाराज प्रतिज्ञा करतात. महाराज सांगतात की आतापर्यंत पुष्कळांनी प्रतिज्ञा केल्या राजांनी प्रतिज्ञा केल्या आता तुमच्या आमच्या संसारी प्रतिज्ञा करतो की मी समजा घरामध्ये बायकोसोबत भांडण झालं की प्रतिज्ञा करतो मी आता घर सोडून निघून जाणार परत घरात बायकोचा आणि आई वडिलांचा आणि या लेकरांचं संसाराचं तोंड सुद्धा पाहणार नाही. काही काही लोक प्रतिज्ञा करतात परंतु सकाळी घराच्या बाहेर जातात दुपारचं जेवण करायला कुठे येतात घरीच येतात. प्रतिज्ञा टिकते का त्यांची नाही टिकत. या प्रतिज्ञा महिला मंडळाला माहिती असेल बरं. समजा घरात भांडण झालं की आता मी चाललो परत घराचं तोंड सुद्धा पाहणार नाही पण दुपारी परत जेवायला घरीच यावं लागतं. आपली प्रतिज्ञा टिकत नाही. त्यानंतर राजांची सुद्धा प्रतिज्ञा टिकत नाही. महाराज सांगतात उदंडाची झाले जन्मून या मेले होऊन या गेले रावरंक. म्हणजेच महाराज सांगतात मागेही होऊन गेले पुढेही होतील व आताही आहेत. काय आताही आहेत पण त्यांची ही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही बरं. आतापर्यंत पुष्कळांनी प्रतिज्ञा केल्या. तुकोबर आहे तर राजा रावणाचं उदाहरण देतात. किती संपत्ती आहे त्या राजा रावणाकडे. लंके माझे घरे किती ती ऐका सांगत असे संख्या जैसी तैसी 5 लक्ष घरे पाषाणांची जेथे 7 लक्ष तेथे विटे बंदी कोटी घरी जेथे काशा आणि तांब्यांची शुद्ध कांचनाची 7 कोटी तुका म्हणी ज्याची संपदा एवढी सांगतो कवडी गेली नाही. किती संपत्ती तांब्याचे घरं पितळाचे घरं चांदीचे घरं सोन्याचे घरं जे नाही त्या धातूचे घरं. महाराज एवढी संपत्ती असून सुद्धा त्या रावणाची प्रतिज्ञा काय झाली नाही पूर्ण झाली नाही. त्याने काही प्रतिज्ञा केल्या होत्या त्या अशा पहिली तर मी सोन्याला सुगंध आणीन काय करील सोन्याला सुगंध आणीन. दुसरी प्रतिज्ञा मी खारा समुद्र गोड करील आकाशाला पायऱ्या करील. अशा 3-4 प्रकारच्या प्रतिज्ञा त्या रावणाने केल्या होत्या. परंतु झाली की त्याची प्रतिज्ञा पूर्ण आहे का. एखाद्या सोनाराच्या दुकानातून सोन्याचा सुगंध येतो का नाही. किंवा एखाद्या समुद्राचं पाणी गोड आहे का नाही. किंवा एखाद्या देशातून आकाशाला जायला पायऱ्या आहेत का नाही. तर रावणाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत. अहो संतांच्या प्रतिज्ञेपुढे देवाची ही प्रतिज्ञा कमी होते. म्हणजे देवाची ही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. एवढी ताकद संतांच्या प्रतिज्ञेमध्ये आहे. एवढी ताकद कशामध्ये आहे संतांमध्ये आहे. तर एका वेळेला काय झालं देवाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती बरं. कोणी देवाने सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सुद्धा एकदा प्रतिज्ञा केली होती. त्यांना सुद्धा माघार घ्यावी लागली होती. विठ्ठल 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 विठ्ठल
प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. काय गरज होती का त्याला रिकामी कुटाणी करायची? अहो भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झालेले होते. त्याच्याकडे सगळी काही संपत्ती होती ना, सोन्याचे घरं, चांदीचे घरं, पितळाचे, तांबे, जे नाही ते त्याच्याकडे होतं ना. परंतु त्याच्या मनामध्ये समाधान नव्हतं. काय नव्हतं? समाधान नव्हतं. त्याला वाटत होतं मी असं करील, मी तसं करील. परंतु नाही, जे देवाने बनवलेलं आहे ना ते तसंच राहणार आहे. ते बदलावण्याचा प्रयत्न करू नका किंवा ते होणार सुद्धा नाही. त्यानंतर मग एका वेळेला भगवान श्रीकृष्णाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती. त्यांची सुद्धा प्रतिज्ञा काय झाली? पूर्ण झाली नाही. ती प्रतिज्ञा कशी केली होती तर बघा, ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध ठरलं ना, महाभारताचं युद्ध ठरलं ना, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला आणि अर्जुनाला पुष्कळ सांगून पाहिले बरं. परंतु दुर्योधन आणि अर्जुन काय ऐकायलाच तयार नाही. काय? युद्ध झालंच पाहिजे म्हणे. आता युद्ध झाल्यानंतर भगवंत म्हणाले, युद्धाच्या आधी भगवंत म्हणाले, अरे तुम्ही युद्ध करशाल परंतु त्याच्यातून काय होईल? काही सार्थक होणार नाही. एकाचा काय होईल? विनाश होईल. विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही कशाला भांडण करता? नाही नाही म्हणे. दुर्योधन म्हणाला युद्ध झालंच पाहिजे. मग काय? आता युद्धाचा ठराव झाला, युद्ध ठरले, युद्ध सुरू झाले. युद्ध सुरू होण्याच्या दिवशी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे गेले बरं. भगवंत झोपलेले होते. प्रथम दुर्योधन गेला, भगवंताच्या उशाला जाऊन बसला. मागावून अर्जुन आला आणि पायथ्याला बसला. आता भगवंताला समजलं की कोणीतरी आलं, कळालं. भगवंत सरळ उठून बसले आणि बघता तर काय, दुर्योधन आणि अर्जुन. प्रथम अर्जुन दिसला. काय अर्जुना, केव्हा आलास? तेव्हा मागावून दुर्योधन म्हणतो देवाला, देवा अरे त्याच्या अगोदर मी आलोय रे, तू त्याला विचारतोस? अरे असू दे, परंतु प्रथम मी अर्जुनाला पाहिले. बरं असू द्या, तुम्ही कशाकरिता आला आहात ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. म्हणून प्रथम माझे म्हणणे ऐकून घ्या. काय करा? प्रथम माझे म्हणणे ऐकून घ्या, मग कुणाला काय पाहिजे ते सांगा. आता दुर्योधन भगवंत म्हणाले, कुणाला काय पाहिजे ते सांगा, विचार करा, मग मला सांगा. आता मी काय करणार? एका बाजूला माझं 56 कोटी यादव सैन्य जे आहे ना ते शस्त्र सामग्रीसह एकाला देणार आणि एका बाजूला मी एकटं स्वतः राहणार. आणि ज्या बाजूला मी असणार ना त्या बाजूला मी प्रतिज्ञा करून सांगतो. काय करतात महाराज? प्रतिज्ञा करतात. भगवान श्रीकृष्ण प्रतिज्ञा करतात. मी प्रतिज्ञा करून सांगतो की मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. वाटल्यास युक्तीच्या सल्ल्याच्या ज्याच्या बाजूने राहील ना त्याला 4-5 युक्तीच्या सल्ल्याच्या 4 गोष्टी सांगेल. बोल दुर्योधना, काय हवं तुला? आता दुर्योधन पहिला आला होता. दुर्योधनाला भगवंत म्हणाले, अरे बोल दुर्योधना, तुला काय हवं? आता हे ऐकताच दुर्योधनाने थोडा मनात विचार केला बरं. काय विचार केला? की एका बाजूला 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्रीसह आहे आणि एका बाजूला काय आहे? भगवंत आहे. परंतु भगवंत म्हणताय मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. प्रतिज्ञा करताय, जगाचा मालक प्रतिज्ञा करताय, खोटी ठरेल का असं दुर्योधनाला वाटलं बरं. प्रतिज्ञा तर पूर्ण होणार, मग देवाला घेऊन करणार काय? युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. 4 गोष्टी सांगणार, त्या खऱ्या सांगता की खोट्या सांगता? मग आता मी 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्रीसह घेणार. दुर्योधन देवाला म्हणाला, देवा मला तुझं 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्रीसह हवं. भगवंत म्हणाले, हरकत नाही. आता देव अर्जुनाला म्हणू लागले, अर्जुना तुला काय हवं? अर्जुन भगवंताला म्हणाले, देवा मला तू एकटाच पुरा, मला दुसरी कशाचीच आवश्यकता नाही. काय? मला तू एकटाच पुरा, मला दुसरी कशाचीच आवश्यकता नाही. अशा प्रकारे युद्धाचा ठराव झाला. युद्ध ठरले, युद्ध सुरू झाले. युद्ध सुरू होऊन 4 ते 5 दिवस झाले, परंतु पांडवांकडील काही एक सुद्धा योद्धा मेला नाही बरं. परंतु इकडे कौरवांकडे मोठमोठे योद्धे मृत्युमुखी पडले. आता पांडवांकडे कोण होतं बरं? प्रत्यक्ष भगवान परमात्मा होते. त्यांचा विनाश होईल का? नाही. तर पांडवांकडे कौरवांकडील मोठमोठे रथी महारथी मृत्युमुखी पडले. हे दुर्योधनाने पाहिलं, मनात विचार केला, हे असं कसं होतंय? आपल्याकडे एवढं सैन्य आहे, 56 कोटी यादव सैन्य आहे, आपलं स्वतःचं सैन्य आहे, तरी देखील आपले रथी महारथी मृत्युमुखी पडताय. तो दुर्योधन जो होता ना तो पितामह भीष्माचार्यांकडे गेला. त्यांना म्हणू लागला, पितामहा आज युद्धाला 4 ते 5 दिवस झाले, परंतु पांडवांकडील एकही योद्धा मेला नाही, पण आपल्याकडील मोठमोठे रथी महारथी मृत्युमुखी पडले. असं असताना तुम्ही ना शरीराने इकडून आहात, परंतु मनाने काय आहात? पांडवांकडूनच आहात. हे मर्मवेद बोल भीष्माचार्यांना दुर्योधन भीष्माचार्यांना बोलला. आता हे ऐकताच भीष्माचार्यांना राग आला. ते म्हणाले, असं म्हणतोस दुर्योधना, तर बघ आता मी काय करणार. उद्या सकाळी ज्यावेळी युद्ध सुरू होईल ना त्यावेळेला ना 5 पांडवांमधून एक तरी पांडवाला मी काय करणार? ठार करणार. मी जगात ठेवणार नाही एका तरी पांडवाला. मी अशी प्रतिज्ञा करतो म्हणे. काय करतो?
प्रतिज्ञा जशी भगवंताने प्रतिज्ञा केली ना तशी कोणी केली? पितामह भीष्माचार्य. मी अशी प्रतिज्ञा करतो की एक तरी पांडव मी या सृष्टीवरती ठेवणार नाही. हे ऐकल्यानंतर दुर्योधनाला थोडं बरं वाटलं. मग त्यानंतर काय, ही वार्ता इकडे पांडवांना कळाली. धर्मराजा संकटात सापडले. आता काय करावं? प्रतिज्ञा कोणाची आहे? पितामह भीष्माचार्यांची. तिथे जे काही योद्धे होते ना, सगळ्यात पॉवरफुल माणूस कोण? पितामह भीष्माचार्य. तर आता काय करावं? परंतु द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला धावा केला. बरं, भगवंताचं भजन करू लागली. कोण? द्रौपदी. विठ्ठल 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 विठ्ठल. द्रौपदी भगवंताचं भजन करू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे काय केलं? द्रौपदीने भजन केलं. कुणाचं? भगवान श्रीकृष्णाचं भजन केलं. आता तुम्हाला याचं उत्तर माहिती. मी विचारलं कुणाचं भजन केलं, तुमचं माझं केलं का नाही? मी विचारलं कुणाचं भजन केलं, खालून आवाज यायला पाहिजे होता. कोणाचं? भगवान श्रीकृष्णाचं. मी विचारलं की तुम्ही खालून सांगायचं. बरं, भजन कुणाचं केलं? हां, लेकरांचा जास्त आवाज आला. बरं, विठ्ठल 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 विठ्ठल. काय केलं? द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचं भजन केलं. आता भजन केल्यानंतर भगवंत तिथे आले. काय द्रौपदी, एवढ्या रात्री मला बोलवलं, काय काम आहे बरं? द्रौपदी म्हणाली, देवा माझे पती संकटात सापडले. कोण? 5 पांडव संकटात सापडले. काय झालं? भगवंत म्हणाले, काय झालं? काय नाही म्हणे, पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की मी निष्पांडवी पृथ्वी करणार. काय करणार? निष्पांडवी पृथ्वी करणार. एक तरी पांडव मी या पृथ्वी तलावर ठेवणार नाही. उद्याच्या युद्धामध्ये काही पण माझ्या पतींना वाचव, त्यांना हात लागता कामा नाही. बरं बरं म्हणे द्रौपदी, चाल म्हणे. भगवंताने द्रौपदीच्या चपला आपल्या हातात घेतल्या. कुणाच्या? द्रौपदीची चपला भगवंताने स्वतः आपल्या हातात घेतल्या. तिला आपल्या खांद्यावर बसवलं द्रौपदीला आणि पितामह भीष्माचार्यांच्या कुटीजवळ नेलं, पर्णकुटीजवळ. ते बाहेरच थांबले, अंगावर घोंगडी घेतली एक. तिला सांगितलं, द्रौपदी तू आज जा कुटियामध्ये, भीष्माचार्यांचे दर्शन घे. काहीच बोलू नको बरं, फक्त दर्शन घे. बरं देवा, तू जसं सांगशील तसं मी करते. द्रौपदी आत गेली, भीष्माचार्यांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्याबरोबरच भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला. काय? पुत्रवती भव. आता हे शब्द द्रौपदीच्या कानी पडतात. द्रौपदीला राहावतंय होय बोलल्याशिवाय. द्रौपदी म्हणाली, पितामह तुम्ही तर प्रतिज्ञा केली आहे निष्पांडवी पृथ्वी करणार, मग आता तुम्ही आशीर्वाद कसं काय दिला? हा आशीर्वाद या जन्मीचा दिला की पुढच्या जन्मीचा? मला माझं उत्तर हवं. कोण? द्रौपदी. द्रौपदी म्हणाली, होय महाराज मी द्रौपदी. तुला येते कोणी आणले हे प्रथम मला सांग, असं पितामह विचारू लागले. काय नाही म्हणे, माझा हुजऱ्या नोकर माझ्या बरोबर आला आहे, दाखव तुझा नोकर. द्रौपदी पुढे चालली, भीष्माचार्य द्रौपदीच्या मागे. हा आहे माझा नोकर. कोण? भगवंत. अंगावर घोंगडी घेऊन, हातात चपला घेऊन प्रत्यक्ष. ज्याचा सखा हरे, ज्याचा सखा हरे, विश्वकृपा करे, ज्याचा सखा हरे, ज्याचा
सखा हरी ज्याचा सखा हरी विश्वकृपा करे ज्याचा सखा हरी अंगी आपुले ओढोने त्याला राखितो निरवानी ज्याचा सखा हरी ज्याचा सखा हरी विश्वकृपा करे ज्याचा सखा अशा प्रकारे द्रौपदीने भीष्माचार्यांना कुटीच्या बाहेर नेलं आणि अंगावर घोंगडी घेऊन हातात चपला घेऊन भगवंत बसलेले होते. भीष्माचार्यांना वाटलं की खरोखर कोणीतरी नोकरच आहे, सेवकच आहे. कशावरून? अंगावर घोंगडी आणि हातात काय होतं? चपला. मग आता भीष्माचार्यांनी अंगावरची घोंगडी काढली बरं भगवंताच्या आणि बघितलं, आश्चर्य वाटलं. भीष्माचार्य म्हणाले, देवा तू आलास होय? हो म्हणे. मग आता काय, माझ्यासारखे हजारो जरी भीष्माचार्य जन्माला आले ना तरी पांडवांचे वाकडं काही करू शकत नाही. पांडव नष्टच होऊ शकत नाही. का? कारण की तू त्यांच्याकडून आहेस. माझ्याकडनं काही होणार नाही कारण तू पांडवांकडून आहेस. आता ही ऐकल्यानंतर द्रौपदीला थोडं बरं वाटलं. मग काय, दुसरा दिवस उगवला, युद्ध सुरू झाले. युद्ध जोरात चालू होते. कोण हरतं कोण जिंकतं काहीच कळत नव्हतं. शेवटी भीष्माचार्यांचा आणि अर्जुनाचा रथ समोरासमोर आला. भीष्माचार्यांनी शेवटचा बाण धनुष्याला लावला. तो बाण अर्जुनावर सोडणार, त्या बाणाने अर्जुन मरणार. तेवढ्यात भगवंताने बघितलं, रथातून खाली उतरले, सुदर्शन चक्र काढलं. आता भगवंताने काय केलेली होती? सुरुवातीला काय केलेली होती? प्रतिज्ञा केलेली होती ना. भगवंताने प्रतिज्ञा केली होती, मी काय करणार नाही, युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. पण काय केलं? सुदर्शन चक्र काढलं ना. आता ते सुदर्शन चक्र भीष्माचार्यांवर सोडणारच. तेवढ्यात भीष्माचार्यांनी बघितलं, रथातून खाली उडी घेतली, धनुष्य खाली ठेवला आणि वर हात करून म्हणू लागले, देवा तू देव असून सुद्धा तुझी प्रतिज्ञा धुळीस मिळवली. अरे तू युद्धापूर्वी प्रतिज्ञा केली होती ना, युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. परंतु तू काय केलं? तुझ्या प्रतिज्ञेचं उल्लंघन केलं. आता तुम्हाला खुशाल मार. हे ऐकल्यानंतर देवाने देखील माघार घेतली. भक्ताकरिता प्रतिज्ञा मोडली, त्यामध्ये भीष्मा पण खरा झाला. भीष्म प्राण केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धना रक्षिले. म्हणजेच आपल्या भगवंताने काय केलं तर आपली प्रतिज्ञा मोडली. कुणासाठी? तर आपल्या भक्तासाठी. काय केली? भगवंताची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही महाराज. राजा रावणाची झाली नाही, भगवान श्रीकृष्णाची झाली नाही. जो माणूस बायकोसोबत भांडण करून घराच्या बाहेर पडतो त्याची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. प्रतिज्ञा कुणाची पूर्ण होती? तर संतांची होती. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार सुखाचा
कुणाचीही पूर्ण होत नसते. प्रतिज्ञा कुणाची पूर्ण होते तर संतांची होते आणि ती संतांनी करूनच दाखवली. तर महाराजांनी अभंगाद्वारे प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिन्ही लोके. आता महाराज प्रतिज्ञाच करत होते. बरं काय करत होते? प्रतिज्ञाच करत होते. साधकांना प्रेक्षकांना सांगतच होते साधकांना की मी अवघाची संसार सुखाचा करीन. तेवढ्यात काही साधक महाराजांकडे येतात. त्यांना म्हणतात, महाराज आम्ही या संसारात खूप दुःखी झालेलो आहोत. बहुत जाचलो या संसारे, मोह माया जाळाच्या विखारे. त्रिगुणायतातील हरे, तेने दुःख थोर क्रंदले. अनेक दुःखे सांगू मी किती, सकल संसाराची स्थिती. न साहे पाषाण फुटती, भय कापी चित्ती भरलासे. असा हा संसार दुःख रूप आहे. ठाऊकची संसार दुःखाचा, चिंती क्षीण त्याचा पाहू नये. किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ, कवना शरण जवत दिष्टे निर्मळ. अशा प्रकारे काय आहे हा संसार दुःख रूप आहे. कोण सांगू लागलं असं? कोण सांगू लागलं महाराजांना? साधक. लक्ष देऊन ऐका बरं. साधक महाराजांना सांगू लागले की आम्ही या संसारामध्ये खूप दुःखी झालेलो आहोत. तेवढ्यात महाराज म्हणतात काय की काळजी करू नको. कोणाला म्हणतात? आपल्या साधकांना म्हणतात, काळजी करू नका, मी तुमचा संसार नक्कीच सुखाचा करीन. काय करीन? नक्कीच सुखाचा करीन. आता साधक असं सांगत असताना महाराज म्हणतात, तुमचा संसार मी नक्कीच सुखाचा करीन. तेवढ्यात साधक म्हणतात, तुम्ही आमचा संसार कसा सुखाचा करणार? एवढा असा हा दुःखरूप संसार. तिथे महाराज एक छोटंसं उदाहरण देतात. बरं ते काय तर मोळीविक्या माहिती ना, तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगते संसार कसा आहे. मोळीविक्या माहिती ना, लाकूड तोड्या. एका वेळेला काय झालं, एक लाकूड तोड्या जंगलामध्ये गेला आणि मोळ्या तोडत होता, लाकडं तोडत होता. आता तो लाकडं तोडता जंगल होतं, जंगलामध्ये प्राणी तर असतातच ना. तिथे एक वाघ आला. आता त्या वाघाला लाकूड तोड्याने पाहिलं, लाकूड तोड्याने वाघाला पाहिलं. दोघांची नजर एक झाली. लाकूड तोड्याने सगळे लाकडं तसेच टाकून दिले आणि पळाला, धावत सुटला गावाच्या दिशेला. जंगल फार मोठं होतं. कितीक धावणार, धावत धावत अर्ध्या रस्त्यापर्यंत गेला. बरं आता वाघाची स्पीड काय कमी होती का? नाही, पण याला याचा जीव वाचवायचा होता. मग हा धावत अर्ध्या रस्त्यापर्यंत गेला. अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर त्याला तिथे एक जुनी विहीर लागली. काय लागली? विहीर. विहिरीमध्ये होतं वडाचं झाड. वडाच्या झाडाला होताल्या मोठमोठ्याल्या पारंब्या. आता बिचाऱ्याला काही समजेना काय करत. त्याने घेतली त्या विहिरीमध्ये उडी, लटाकला एका पारंबीला. आता पारंबीला लटाकला तर बिचारा कितीक वेळ लटाकणार बरं? तसं आपल्याला साधं भजन करायचं सांगितलं कीर्तनामध्ये, एकदाच वर हात करून, तरी आपले किती हात दुखतात. तुम्ही तर वाट बघतात की कधी महाराज हात खाली करायला लावतो, कधी आमचे हात मोकळे होतात. मग त्याचे हात दुखू लागले. लटकला तो. 10 मिनटं झाले, 20 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास झाला तसाच लटकलेला. त्याला वाटलं आता काहीतरी करायला हवं, आता आपण खाली उडी घेऊ. वाघ वर वाटच बघत होता, हा कधी वर येतो कधी मी याला खातो. त्याला वाटलं आपण खाली उडी घेऊ. त्याने खाली बघितलं तर खाली एका विहिरीच्या काठाला ना नागोबा फणा काढून बसलेला होता. काय? नागोबा फणा काढून बसलेला होता. आता खाली जावा नागोबा, वर जावा वाघोबा. केवढं महाराज आहे दुःख. आणि असं असतानाही तो ज्या फांदीला लटकलेला होता ना, त्या फांदीला सुद्धा काय होतं? मोळ होतं, मोहोळ. फांदी हल्ली, मोळ उठलं, सगळ्या माशा त्याला चावू लागल्या. किती हो महाराज आहे दुःख. खाली दुःख, वर दुःख, जिथं लटकलेला तिथं पण दुःख. हे संसारातलं दुःख आहे. बरं आता संसारामध्ये थोडे म्हणजे आनंदाचे क्षण येत असतात, परंतु हे संसारामधलं दुःख आहे. महाराज सांगतात उदाहरणामधून की संसारामध्ये किती दुःख आहे. खाली दुःख, वर दुःख, जिथं लटकले ना तिथं पण दुःख. तेवढ्यात त्या मोहळाचा मधाचा थेंब त्याच्या तोंडामध्ये पडतो. तो काय म्हणतो? वा काय गोड आहे, काय चव आहे. महाराज किती दुःख होतं याला. खाली दुःख, सुख पाता जवा पडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पाता जवा पडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. दुःख
पर्वता एवढे. महाराज म्हणतात संसारामध्ये जर आपण सुख बघायला गेलो ना, पर्वता एवढं दुःख असतं. आता जसं त्याच्या तोंडामध्ये मधाचा थेंब पडला, तो म्हणतो वा काय चव आहे, काय चव आहे, काय गोड मध आहे, किती सुंदर मध आहे. तसेच आपल्या आयुष्यामध्ये ना छोटे छोटे या संसारामध्ये क्षण येत असतात. समजा कुणाचं लग्न झालं आनंद होतो, कुणाच्या घरी लेकरू झालं आनंद होतो, किंवा अखंड हरिनाम सप्ताह चालू असलं 7 दिवस आपल्याला किती आनंदात असतो. जेव्हा सप्ताह संपतो ना त्यावेळेला करमत नाही महाराज माणसाला. असं वाटतं असं महिनाभर 1.5 महिनाभर सप्ताह चालायला हवा. खूप सुंदर असं वातावरण असतं. म्हणून हे छोटे छोटे क्षण जे असतात ना ते आहे म्हणजे मधाचा थेंब. अशा प्रकारे हा संसार आहे, दुःखरूप आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला सुख भेटत असतं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजेच आपण जर संसारामध्ये सुख बघायला गेलो ना आधी आपल्याला पर्वता एवढ्या दुःखाला सामोरं जावं लागतं. म्हणून महाराज संसाराला समुद्राची उपमा देतात. काय देतात? समुद्राची उपमा देतात. जसं समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे हे मोजता येत नाही ना, तसं संसारामध्ये देखील किती दुःख आहे ते देखील सांगता येत नाही. संसार सागरुगा भवदुःखाचे मूळ, जनवादंतरुणी माझे केले इंगळ, इंद्रिया वज्र घाते तपे विष्णवरी ज्वाळा, सोसिले काय करू दुर्बळ हे चांडाळा. अशा प्रकारे हा संसार दुःखरूप आहे बरं. आणि ह्या दुःखरूप संसारामध्ये पीडित झालेले साधक महाराजांना म्हणतात, महाराज आम्हाला या संसारातून काय करा, सोडवा. विठ्ठल 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 आम्हाला या संसारातून सोडवा. आता महाराज साधक असे म्हणत असताना महाराज त्यांना म्हणतात, थांबा, घाबरू नका. नाभी नाभी म्हणून बोलिले वचन. महाराज म्हणतात, अरे मी तुमचाच नव्हे तर सर्वांचा संसार सुखाचा करीन. वास्तविक या संसाराची मर्यादा फार मोठी आहे. अहम ब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्तीन अर्जुन, मामू पेनते तू कोणते या पुनर्जन्म नवी घेते. ब्रह्मदेवापासून तर स्थावरापर्यंत या संसाराची मर्यादा आहे बरं. करीता विचार तो हादड संसार, देवांदिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मादेव दिकांना सुद्धा हा संसार चुकला नाही. ते तुम्ही आम्ही कोण आहोत बरं? काहीच नाही. देवांना सुद्धा संसार चुकला नाही, कोणालाच संसार चुकला नाही. तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत? आणि हा असा दुःखरूप असणारा संसार महाराज म्हणतात मी हा संसार काय करील, सुखाचा करील. आता महाराज असं सांगत असताना त्या साधकांना मोठं आश्चर्य वाटलं. साधक महाराजांना म्हणाले, महाराज तुमच्याकडे स्वतःला राहायला घर नाही, खायला अन्न नाही, दारिद्र्य माणस वस्तरी. राहायला घर नाही, खायला अन्न नाही, गावातील लोक तुम्हाला बरं बघत नाही, घालायला कपडे नाही. तुम्ही कशाच्या आधारावर म्हणतात तुम्ही आमचा संसार सुखाचा करणार? तर महाराज इथे एक सुंदर असं उदाहरण देतात. महाराज म्हणतात, जसं एखाद्या गरीब घरामध्ये एखाद्या श्रीमंताच्या मुलीचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मग ती मुलगी ज्या वेळेला तिथे परिस्थिती बघते त्यावेळेला ती काय करते, वडिलांना म्हणते माझ्या घरची परिस्थिती थोडी खराब आहे, डाऊन आहे, त्यामुळे मला तुम्ही आता मदत करा थोडी. मग ती वडिलांकडून मदत घेते, तिचा संसार काय करते, सुखाचा करून घेते. वडिलांकडून मदत घेऊन संसार सुखाचा करून घेते. तसंच महाराज रूपकाच्या भाषेतून सांगतात, मी देखील माझ्या वडिलांकडे जाईल. कशासाठी? संसार सुखाचा करण्यासाठी. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात तया पंढरपुरा जाईन की माये, 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 तया पंढरपुरा, तया पंढरपुरा जाईन की माये, जाईन की माये, तया पंढरपुरा पंढरपुरा, दया पंढरपुरा जाईन की माये, जाईन की माये, दया पंढरपुरा जाईन की माये, दया पंढरपुरा जाईन की माये, दया पंढरपुरा जाईन की माये, जाईन की माये, दया पंढरपुरा, दया पंढरपुरा जाईन की माये, जाईन की माये, दया पंढरपुरा, दया पंढरपुरा दया पंढरपुरा, दया पंढरपुरा
ती मुलगी जशी तिच्या माहेरी गेली ना, तिच्या वडिलांना सांगितलं मला मदत करा, माझा संसार सुखाचा होईल. काय होईल? संसार सुखाचा होईल. तसंच मी माझ्या माहेरी जाईल आणि माझा संसार सुखाचा करून घेईल. आता माहेरी कुठं जाईल? पंढरपूरला जाईल. आता साधकांना आश्चर्य वाटू लागले बरं. साधक महाराजांना म्हणाले, महाराज काय? महाराज, आता पंढरपूरला जाण्याचा आणि जगाचा संसार सुखाचा करण्याचा काय कार्यकारण संबंध आहे? तेव्हा महाराज म्हणाले, पंढरपूर हे माझे माहेर आहे. पंढरी हे माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाव गीती, राई रखुमाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहेर. पांडुरंग परमात्मा काय आहेत? माझे वडील आहे. रुक्मिणी माझी माता आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे जाईल. पंढरपूर हे माझे माहेर आहे. त्यांच्याकडे जाईल, त्यांची मदत घेईल आणि संसार सुखाचा करून घेईल. तेवढंच साधक म्हणाले, जाशाल पंढरपूरला, करशाल संसार सुखाचा, परंतु तुमचे आता ते प्रश्नावर प्रश्न करू लागले बरं. कोण? साधक. जाशाल पंढरपूरला, करशाल संसार सुखाचा, पण तुमचे वडील जर गरीब असले, मग त्यांच्याकडेच पैसा नसला, मग तेव्हा महाराज सांगतात, माझे वडील गरीब नव्हे तर ते काय आहे? सौरभौमी राजे आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सौरभौम, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम, आंधळ्या जीवीचा जाणतो तो धर्म, आंधळ्या जीवीचा जाणतो तो धर्म. ते वडील मांडलिक नव्हे तर ते सौरभौमी राजे आहे. जेणे हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, एक 20 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या, अशी ज्यांचे माहेर आहे, कारण ते सम्राट राज्य आहे. त्यांची आणखी काय ऐश्वर्य आहे तर, जंबुया द्वीपा माझे पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखो विठो पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाई काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. अशा प्रकारे काय आहे? माझे वडील गावचे पाटील आहे, ऐश्वर्य संपन्न सम्राट आहे. त्यांच्याकडे गरीब जरी गेला ना तरी त्याचं काय करतात? भलं करतात. नवे एखादा भक्ती करत नसेल, परमार्थ करत नसेल तरी देखील काय करतात? ते त्याचं भलं करतात, त्याला आशीर्वाद देतात. महाराज, आपण कितीही मोठं होऊ द्या ना, काय होऊ द्या, कितीही मोठा माणूस होऊ द्या, परंतु समजा आता 99% जरी आपण कष्ट केलं ना, 1% तरी काय लागतं? भगवंताचा आशीर्वाद लागतो. त्याच्याशिवाय आपलं भलं होऊ शकत नाही. तर महाराज म्हणाले, मी त्यांच्याकडे जाईल आणि संसार सुखाचा करून घेईल. आता महाराज असं सांगत असताना साधक म्हणाले, असतील तुमचे वडील श्रीमंत, ऐश्वर्य संपन्न सम्राट, परंतु ते जर कंजूस असले तर काय? साधक प्रश्नावर प्रश्न करू लागले बरं. आपल्या लोकांचं कसं असतं ना, जे माणसं आपल्या हिताचं सांगतात, संत काय सांगतात? आपल्या हिताचं सांगतात, आपण त्यांना प्रश्नावर प्रश्न करतो. एखाद्याने सहज असं काय सांगून दिलं तर त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो, पण जे आपल्या हिताचं सांगतात ना त्याच्यावर आपण लवकर विश्वास ठेवत नाही. तर साधक पुन्हा प्रश्न करू लागले, तुमचे वडील जर कंजूस असले तर? आता काही लोक एवढे कंजूस असतात, महाराज सांगायला सुद्धा लाज वाटते, एवढे कंजूस असतात. संपत्ती खूप असते बरं त्यांच्याकडे, संपत्ती, घर, बंगला, प्रॉपर्टी, जमीन, मुलं नोकरीला, खूप काही असतात काही लोकांकडे. तुमचं नाही बरं, जे कंजूस आहे त्यांना सांगते मी. तर संपत्ती खूप असते, पण ते काय करतात? कुणासाठी वर हात करत नाही, कधी कुणाला मदत करत नाही, दान धर्म करत नाही. काय करत नाही? दान धर्म करत नाही. म्हणून त्यांचं संपत्ती असून काहीही उपयोग नाही. असाच एक माणूस होता, खूप संपत्ती होती, त्याच्या खूप संपत्ती होती, परंतु कंजूस होता. कधी कुणाला मदत नाही, दान धर्म नाही, कधी काहीच नाही. मग काय झालं? त्याने बरेच वय होईपर्यंत लग्नसुद्धा केलं नाही. महाराज काय केलं नाही? लग्नसुद्धा केलं नाही. का? लग्न केलं तर संपत्तीचा नाश होईल. बायको चांगली मिळाली तर ठीक, नाहीतर काय करील? उधाळील पैसे, ब्युटी पार्लरला जा, साड्या घे, हे घे, ते घे, ज्वेलरी घे, काय करील? संपत्तीचा उदामादा करील. त्यामुळे त्याने लग्नसुद्धा बरेच वयवर आहेत, त्याचं 30-35 वय झालं. तो पूर्वीचा काळ होता, त्यामुळे तेव्हा मुली भेटायच्या बरं, आता नाही भेटत. आमच्या गावाकडे तर एका गावामध्ये एक टेम्पो भरून नवरदेव निघतील. किती? एक टेम्पो भरून. इकडं काही सांगता नाही येणार, पण तिकडे आहे. आता मुलीच भेटत नाही महाराज. मुलीचे वडील म्हणतात जमीन पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मुलगा नोकरीला सुद्धा पाहिजे. काय पाहिजे? नोकरीला सुद्धा पाहिजे. मग आता नोकरीला असल्यानंतर कोरोना झाल्यावर काय येतात? घरीच यावं लागतं ना. तर शेतकऱ्यांना पण मुली देत जा, म्हणजे विचार करून द्या. मी सांगितलं म्हणून घरी जाऊन लगेच करू नका, घेऊ नका, नाही, विचार करून द्या. मुलगा चांगला असेल तर शेतकऱ्याला सुद्धा मुली द्या. तर एवढा कंजूस माणूस होता, कधी कुणाला मदत करत नव्हता, दान धर्म करत नव्हता. मग एका वेळेला काय झालं तर गावातली काय मंडळी आली, भाऊ तुम्ही लग्न करून घ्या म्हणे, खूप वय झालं, आता एवढं संपत्ती, तुमचा कुळ पुढं वाढवायसाठी तुम्हाला लग्न करावंच लागेल. मग त्याने विचार केला आणि त्याने एक मुलगी बघितली आणि लग्न करून घेतलं त्याने. आता लग्न झाल्यानंतर जेव्हा ती नवीन मुलगी घरी आली, तो विचार करत बसला, बायको चांगली की उधळपट्टी करणारी. काय करत बसला? विचार करत बसला.
मग तेवढ्यात काय झालं तर गावकरी काही आले, महिना 2 महिन्याचा कालावधी निघून गेला. गावकरी आले, शेजारच्या गावाला अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. काय चालू होता? अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. गावकरी त्याला म्हणाले, चला मंडळी, कुठे चला म्हणे, आपण जरा ना कीर्तनाला जाऊन येऊ म्हणे. खूप सुंदर अशा प्रकारचा ढोकबाबाचं कीर्तन आहे, आपण जरा कीर्तन ऐकून येऊ म्हणे, चला म्हणे. आता याचा कुठून घरातून जीव निघतो. याला वाटलं आपण जर गेलो आणि बायकोने घरी काही विकलं, मग त्याला काय घरामध्ये त्याचा जीव गुंतलेला. महाराज भगवंताचं नामस्मरण जर करायचं असेल ना, आता अखंड हरिनाम सप्ताह किती 7-8 दिवसाचा असतो ना, त्यामुळे आपण घरातले कामधंदे, थोडी शेती सोडून दिली पाहिजे आणि या परमार्थाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की ह्याच देहामध्ये आपल्याला भजन करायला मिळतं. काय होतं? ह्याच देहामध्ये आपल्याला भजन करायला मिळतं. हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. काय हे ज्ञान जे आहे ना, ते अनेक कुणालाच नाही, फक्त कशामध्ये? हा जो नरदेह आहे ना, मनुष्याचा देह आहे, याच्यामध्येच आपल्याला हे भजन करायला मिळणार. किंवा तुम्ही एखाद्या वेळेला बघितलं का, 4-5 गाढवा असे रस्त्याने चालले बरं, शेजारच्या मंदिरामध्ये भजन चालू आहे. एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणाला की थांब बाबा, इथे कीर्तन चालू आहे, आपण जरा कीर्तन ऐकून जाऊ. कधी पाहिलं का तुम्ही? नाही. तर हाच देह आहे, हे शरीर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला भगवंताचं भजन करता येईल. किंवा नरदे दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. टाळ्या वाजवा एकदा गायकांसाठी. नरदेह दुर्लभ झाला गे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नरदेह जो आहे ना, तो दुर्लभ आहे, त्यामुळे ह्याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताचं भजन करता येईल. आता ते महाराजांकडे ते गावकरी आले, त्या माणसाकडे, त्याला म्हणाले, चला भजनाला, आपण कीर्तनाला जाऊ. खूप सुंदर असं कीर्तन आहे, 2-2.5 तासामध्ये आपण रिटर्न येऊ. 2 तासाचं कीर्तन असतं, अर्धा तास आपल्याला यायला लागेल, अर्धा तास जायला लागेल, 3 तासाचं काम आहे, आपण येऊ. 7 ते 9 कीर्तन आहे, आपण पटकन घरी येऊ. मग आता ह्या मनाला, माझ्या घरी फार महत्त्वाचे काम आहे. रात्री याला काय काम आहे बरं महत्त्वाचं? याला पाणी भरायचं आहे का? याला कांदे लावायचे आहे का? नाही, फार महत्त्वाचं काम आहे म्हणे. मग आता म्हणे तुम्ही जा. नाही म्हणे, तुम्हाला यावंच लागेल. आता काय टेन्शन घेता? वहिनी आल्यात म्हणे घरी, आता टेन्शन घ्यायचं काही कामच नाही म्हणे, चला. मग लोक जास्त आग्रह करू लागले आणि आता तो निघाला. कुठे? कीर्तनाला निघाला. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर त्याला घराची आठवण झालीच. तो अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर त्या सोबत आलेल्या लोकांना म्हणतो, माझे फार महत्त्वाचे काम राहिले घरी. तेवढं करून ताबडतोब तुमच्या मागाहून कुठे येतो? कीर्तनाला येतो. तुम्ही जा म्हणे पुढे. बरं म्हणे, चालेल. हा पळत पळत घरी गेला. बायको घराच्या दरवाजे खिडक्या बंद करून झोपलेली होती. दाराला थाप मारली. दरवाजा उघड ग, दरवाजा उघड. आता बाई उठली, दरवाजा उघडला आणि तिने बघितलं आपल्या नवरा. का हो? कीर्तनाला गेले होते ना, परत कसे आले? अगं फार महत्त्वाचं काम राहिलं, ते तुला सांगण्याकरिता आलो. काय काम राहिलं? अगं देव घरामध्ये गोड तेलाचा दिवा लावला ना, तो विझवला की नाही ते सांगायचं ध्यानात नाही माझ्या. बघा काय महत्त्वाचं काम राहिलं. आता समजा एखादा सोन्याचा हार बाहेर राहिला असता, काही पैसे बाहेर राहिले असते तर आहे बा महत्त्वाचं काम आहे ते सांगायचं ध्यानात नाही, सांगण्याकरिता आलो. तो म्हणतो देव घरामध्ये गोड तेलाचा दिवा लावला, तो विझवला की नाही ते माझ्या सांगायचं ध्यानात नाही म्हणे. आता ती हसली आणि म्हणाली, का हो, मी तुम्हाला काय एवढी वेडी दिसते का? तुम्ही एवढ्या लांबून अर्धा मैल चालत गेले, अर्धा मैल चालत आले, मला म्हणता की गोड तेला दिवा विझावला. अहो मी एवढी हुशार आहे, एक हाताने दिवा लावला आणि दुसऱ्या हाताने विझावला. काय केलं? एका हाताने दिवा लावला आणि दुसऱ्या हाताने विझावला म्हणे. तर त्याला थोडं बरं वाटलं. त्यावरती त्याला प्रश्न करू लागली, का हो
एवढ्या लांब गेले, एवढ्या लांब आले. पायातील चप्पल जोड तर घासला गेला असेल ना. काय पायातील चप्पल जोड घासला गेला असेल. तो तिला म्हणतो, अगं मी काय पागल दिसतो का, तू हुशार आणि मी वेड आहे का. मग हा बघ चप्पल जोड माझ्या बगलेत आहे, मी पायात घातलाच नाही. काय म्हणाला, चप्पल जोड माझ्या बगलेत आहे, मी काय पायात घातला नाही म्हणे. बघा महाराज, जो पायातील पायतन फाटन म्हणून तो पायात घालत नाही, तो कधी दान धर्म मदत करणार आहे का, करणार का नाही. काही काही असे कंजूस माणसात ते दान धर्म करत नाही, मदत करत नाहीत. काही काही तर असे असतात, धनाकरिता पैशाकरिता प्राण द्यायला देखील तयार असतात. तुका म्हणे धनासाठी देती प्राण. काही काही लोक धनाकरिता पैशाकरिता प्राण द्यायला सुद्धा तयार असतात महाराज. असाच एक पाटील होता बरं, आणि खूप श्रीमंत होता, एवढा श्रीमंत की विचारूच नका. मग एका वेळेला तो पंढरपूरला गेला बरं. कधी वारीला जात नव्हता, कधी काही नाही, पण मग एका वेळेला त्याच्यात काय सद्बुद्धी आली, त्याला वारीला गेला. आणि वारीला गेल्यानंतर त्याला दर्शन वगैरे घेतलं. त्याला तिथे एक वासुदेव भेटला. वासुदेव माहिती ना, वासुदेव डोक्यामध्ये मोरांचा पिसाऱ्याचं हे घातलेलं असतं, टोप घातलेलं असतो, असा असणारा पांगुळ म्हणतो तो वासुदेव. आता वासुदेव भेटलं. वासुदेव म्हणजे वासुदेव नव्हता बरं, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्या पाटलाची परीक्षा घेण्यासाठी आलेले होते. कुठे, पंढरपुरामध्ये रूप घेतलेलं होतं वासुदेवाचं. आता वासुदेव तिथे आले, पाटील मंदिराच्या बाहेर पडला. वासुदेव त्याला म्हणाले, पाटील 1 रुपया तरी द्या, 2 रुपये तरी द्या, 1 रुपया तरी. ते जास्त मागत नाही बरं, म्हणून दान धर्म करत जा. कोणत्या रूपात देव येईल ते सांगता येत नाही, 1 रुपया तरी द्या. आता पाटील होता कंजूस, 1 रुपयासाठी पण कंजूस बरं. जास्त नाही मागितले, 100-200 नाही, 1 रुपया मागितला. तर पाटील होता कंजूस. तो म्हणाल, हे बघ बाबा, मी काय सोबत पैसे आणले नाही. आता काय आहे, इथं गर्दीचं ठिकाण आहे, पंढरपुरात काय असते, गर्दी असते भाविकांची. मी काय 1 रुपया आणला नाही. तू एक काम कर, तू माझ्या रूमवर ये, मी जिथं थांबलेलो आहे ना त्या मठामध्ये, तिथं आल्यानंतर तुला पैसा देतो. काय देतो, 1 रुपया देतो. आता पाटील गेला मठामध्ये, आणि वासुदेव भगवंताचं रूप. पाटील मठामध्ये त्याने काय पत्ता वगैरे सांगितला नाही, आवरावर करू लागला. आणि तिथे एक पेटी पडलेली होती बरं. कंजूस होता तो, बायकोसाठी काही घेतलं नाही. ते पेटीला कोणी मालक नव्हतं, त्याने ती पेटी उचलली बॅगमध्ये घातली. त्याला वाटलं काहीतरी मेकअपचं सामान असेल, काहीतरी हारबांगड्या असतील, बायकोला काम येईल. पेटी घेतली आणि बॅगमध्ये घातली. निघायच्याच बेतात तर वासुदेव आले. पाटील काय, 1 रुपया. आता पाटलाने बघितलं, पाटलाने विचार केला, आपण याला सांगितलं नाही, पत्ता नाही, काय नाही, हा आला तरी कसा. बरं असू द्या, आला असेल आपल्या मागे मागे. मग आता अरे बाबा, हे बघ माझ्याकडे फक्त 60 रुपये. किती, 60 रुपये काढले बरं खिशाच्या बाहेर, फक्त आणि फक्त 60 रुपये. कशाला, भाड्याला लागते ना मला, बसला गावी जायचंय. मग तुला जर 1 रुपया दिला तर किती राहतील, 49 रुपये राहतील. मग मला कंडक्टर खाली उतरून देईल म्हणे, मी काय तुला देऊ शकत नाही म्हणे. मग आता तू एक काम कर, तू माझ्या गावी ये. कुठे ये, गावी. तुझ्या गावाला राहत होता ना, गावी ये, तुला तिकडे आल्यानंतर पैसे देतो. आता भगवंताला जर एखाद्याची परीक्षाच घ्यायची ठरवली तर याचा मठ काय आणि याचा गाव काय, याला भगवंताला काही आहे का. देवाने सगळी सृष्टी बनवली, देव कुठं पण जाऊ शकता, भगवंत कुठं पण जाऊ शकता. बरं बरं म्हणे, चालेल म्हणे पाटील, मी येईल म्हणे तुमच्या गावी. आता पाटलाने पत्ता वगैरे काय सांगितलं नाही, जिल्हा नाही, तालुका नाही, गाव नाही, कोणत्या गल्लीला राहतो ते नाही. बॅग भरली आणि निघाला महाराज बसनी. कुठे, आपल्या गावी. गावी गेला, घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर घरामध्ये गेला, बाईला बोलावलं. बायकोला वाटलं खूप वर्षानंतर आपला नवरा पंढरपूरला जाऊन आला, मग आपण त्याचं दर्शन घेऊ. बाईने नवऱ्याचं दर्शन वगैरे घेतलं. बाईला वाटलं आपल्याला पुण्य लागेल. तसं पण नवऱ्याचं अर्ध पुण्य काय लागतं, बायकोला लागतं. बाई घरी जरी राहिली ना, नवरा जर तिथला गेला ना, तर तिथून आल्यानंतर बाईने दर्शन घेतलं तर अर्ध पुण्य काय होतं, बायकोला लागतं. मग तिने दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्यानंतर तेवढ्यात त्याने बॅगमधून ती पेटी काढली. आठवते ना पेटी, तिथून उचललेली त्यांनी पेटी काढली. आता पेटी काढली, कोणाकडे दिली, बायकोकडे. धर म्हणे, तुझ्यासाठी सरप्राईज आणलं म्हणे. काय आणलं, सरप्राईज, भेटवस्तू आणली म्हणे. मग आता भेटवस्तू आणली. बाईला एवढा आनंद झाला, लग्नाला 20-25 वर्ष झाले, नवऱ्याने आपल्याला कधी काही आणलं नाही ना, आता पहिल्यांदा पेटी आणली. आता बाई काय असेल म्हणे याच्यामध्ये, सोनं, चांदी, हिऱ्याचा हार, डायमंडचा हार किंवा मेकअप किट. बायांना एवढंच लागतं बरं, याच्यामध्ये काय असेल म्हणे ती विचार करू लागली. त्याला नव्हती चावी, त्याला कुलूप होती पण चावीच नाही. याने काय उचलून आणलेली होती. ती म्हणाली चावी द्या. चावी नाही म्हणे, चावी घ्यायचंच लक्षात नाही म्हणे, घाई गडबडीत होतो, चावी घ्यायचं लक्षात नाही म्हणे. त्याच्यात पण माझ्या मागं वासुदेव लागला, तो पैसे मागू लागला. मग गडबडीत आलो म्हणे निघून असंच. मग आता त्या डोक्याच्या क्लिपा असतात ना,
बाईने त्या कुल्फीमध्ये क्लिपा घालू 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 कशी तरी 10-15 मिनिटात ते कुलूप उघडलं. आता उघडल्यानंतर त्याच्यात काय निघालं असेल महाराज? 3 कैच्या आणि 2 वस्तरी. ठाकरे महाराज. काय निघालं? ठाकरे महाराज. 3 कैच्या आणि 2 वस्तरी निघाले. आता ती अशी ओरडली म्हणे आता सगळा धंदा सोडून द्यायचा, पाटील की सोडून द्यायची, न्हायाचं दुकान टाकायचं का म्हणे. काय करायचं? न्हायाचं दुकान टाकायचं का म्हणे. आता त्याला आला महाराज राग, संताप आला. हातपाय नाही घेत धुतले, चहा नाही घेतला, निघाला कुठे? येशीकडं गप्पा मारायला. येशीवर बसलेले असतात ना, निघाला येशीकडे गप्पा मारायला. आता गप्पा मारायला निघाला आणि तिथं गेला, थोडा वेळ उभं राहिला, 2-5 मिनटं. तो इकडून गेला आणि वासुदेव समोरून आले. त्याला आधीच काय होतं, घरचं टेन्शन. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, एखादा घराच्या बाहेर रागा निघून गेला आणि रिटर्न कुठे जावं लागतं? घरीच. आता त्याने जसं की वासुदेवाला पाहिलं, अशी धूम ठोकली महाराज, काय सांगू तुम्हाला. कुठे गेला? घरी. बायको रागाने दरवाजे बंद करून झोपलेली होती. दरवाजा उघड ग, दरवाजा उघड, दरवाजा उघड ग, दरवाजा उघड, असं 4-5 वेळेस त्याने आवाज दिला. बरं, मग बाईला वाटलं काय झालं काय झालं, मोठ्यानं ओरडू लागला, दरवाजा उघड. तिने दरवाजा उघडला आणि म्हणाले आता काय कैच्या वस्तरी घेऊन आले का? अजून दुकान खोलायची का म्हणे न्हायाची. बायको म्हणाली त्याला. आता तो म्हणाला अगं बाई तुला सांगितलं होतं ना वासुदेव भेटला होता, तो इथं आला पैसे मागायला, त्याला पत्ता सांगितला नेमकं कोणा. देवाला पत्त्याची गरज नाही. वासुदेव घर शोधत शोधत येतच होते पाटलाचं. आता पाटील म्हणाला आता काय करावं काय करावं, त्याला काही सुचेना. तेवढ्यात तो म्हणाला त्याच्या बायकोला हे बघ आता मी मरण्याचे नाटक करतो आणि तू रडण्याचे नाटक कर. कशासाठी? 1 रुपयासाठी. काय कर? मी मरण्याचे नाटक करतो, तू रडण्याचे नाटक कर. आता बाई म्हणाली बरं ठीक आहे. आता नवऱ्यावर अडचण म्हणजे असं काहीतरी संकट आलं म्हटल्यावर तिला करावंच लागणार ना. महाराज ती बाई खाली बसली, तिच्या बायकोच्या डोक्यावर त्याने म्हणजे असं झोपला, मांडीवर डोकं ठेवलं आणि ती मोठमोठ्याने रडू लागली. माझा नवरा गेला ग बाई, माझं संसाराचं कसं होणार ग बाई, माझ्या लेकरांचं कसं होणार ग बाई. मला रडता येत नाही बरं, ॲडजस्ट करून घ्या. काय माझं कसं होणार ग बाई, माझ्या संसाराचं कसं होणार ग बाई. रडू लागली बरं ती, स्वर देऊ देऊ रडू लागली. आता काही बायांना खूप सुंदर रडता येतं बरं, स्वर देऊ देऊ, मला काही जमत नाही. मग ती रडू लागली आणि रडता रडता गावकऱ्यांनी ऐकलं काय झालं काय झालं. पाटील गेला पाटील गेला, सगळ्या गावामध्ये बातमी पोहोचली. पाटील वारले पाटील वारले, पाटील स्वर्गवासी झाले, कैलासवासी झाले, वैकुंठवासी, सगळीकडे तीच चर्चा. बरं पाटील गेले पाटील गेले. मग पाहुण्या रावळ्यांना फोन केला, घराजवळ पुष्कळ गर्दी झाली. तेवढ्यात वासुदेव आले तिथं. आता वासुदेव आले, काय झालं म्हणे पाटील गेले. अरे पाटील गेला माझा, त्याच्याकडे 1 रुपया बाकी ना म्हणे. बाजूला वा म्हणे, बाजूला. गर्दी बाजूला केली, दरवाज्यात गेले, पाटील 1 रुपया. पाटलाची बायको मधून ओरडली, अरे बाबा इथं माझा नवरा मेला आणि तुला काय कळतं का म्हणे काळ वेळ. काय कळतं का तुला, काय काळ वेळ कळतं का म्हणे. माझा नवरा मेला आणि तुला तुझे 1 रुपयाचं पडलं. तर वासुदेवाला थोडं वाईट वाटलं. वासुदेवाला माहिती होतं हे नाटक करतंय म्हणून. बरं वासुदेव म्हणाले असू द्या, काय असू द्या, नाही घेत मी 1 रुपया, पण आता आल्यास हरशी पाटलाची मौतच करून जातो म्हणे. पाटील मेला होता का? नाही ना. हे तुम्हाला माहिती, मला माहिती, वासुदेवाला माहिती, पाटलाच्या बायकोला माहिती, पण गावकऱ्यांना माहिती नाही, पाहुण्यांना माहिती नाही. आता मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला माहिती झालं. पाटील काय मेला नव्हता, आल्यास हरशी पाटलाची मौतच करून जातो म्हणे. तर पाटलाची मौत करून जातो म्हटल्यानंतर मग ती बाई घाबरली थोडी. बरं जाऊ द्या, थोडा वेळ थांबन, हा वासुदेव जाईल निघून म्हणे. काय होईल, निघून जाईल म्हणे. बरं असू द्या. मग आता गावकरी आले, पाहुणे रावळे आले, पाटलाच्या मुली आल्या, बहिणी आल्या, मावशी वगैरे काका सगळे पाहुणे आले. बरं आता सगळे पाहुणे आल्यानंतर मग तिथं तयारी सुरू झाली. कशाची? सगळ्यात 1 नंबर काय करता, आंघोळ. असं चुलीवर कडक पाणी तापवलं महाराज, मोठं भगुनं भरून. इतकं कडक, इतकं पाण्याला उकळ्या सुटल्या ना. आता मुर्दाचे तो प्रेत आहे, त्याला काही चटका बसतोय होय, नाही ना. मग गरम पाणी तापायला ठेवलं, त्याला अंगणामध्ये आणलं, त्याला खाली बसवलं. ते एवढं भारी नाटक करत होतं, काय सांगू तुम्हाला, मरेल मुर्दासारखं नाटक करत होतं ते पाटील. आता त्याला गल्लीमध्ये आणलं, आंघोळ सुरू झाली. असे चटके बसू लागले महाराज, इतके चटके बसू लागले त्या पाटलाला. तरी हात हले ना, पाय हले ना, काही बोला ना. कशासाठी? 1 रुपयासाठी. काहीच बोलायला तयार नाही तो पाटील. मग त्याच्यानंतर काय झालं, आंघोळ झाली, त्याला नवे कपडे घातले, नाकामध्ये कापसाचे बोळे घातले.
श्वास घेता येईना, कानामध्ये बोळे घातले कापसाचे, ऐकायला येईना, केवढी महाराज आता ही पंचाई. मग आता काय करावं? आता मग तिरडी तयार केली बरं, त्याला तिरडीवर ठेवलं. त्याची बाई अशी मोठ्या मोठ्यानं रडू लागली. आता तिला वाटलं आपल्या नवऱ्याचा कार्यक्रम झाला, संपला, आता सगळं झालं. आता मग ती रडायला लागली, माझा नवरा गेला नाही ग बाई, ते नाटक करताय ग बाई, त्यांना नेऊ नका ग बाई, त्यांना तिरडीवर टाकू नका ग बाई, कानातले बोळे काढा, नाकातले बोळे काढा, असं ती रडू लागली बरं. तेवढ्यात एक म्हातारी आजी पुढं आली. अगं बाई, जिचा नवरा जातो ना तिला असंच वाटतं ग. ती त्या बाईला म्हणाल्या, म्हातारे गप्पैस म्हणे, तुला काय कळतंय का म्हणे, इथं माझा नवरा मेला नाही, तुला काय पडलं का म्हणे, नाटक करताय म्हणे, ते ह्या वासुदेवामुळे सगळं झालं म्हणे. वासुदेव गपचित हसत होती एका बाजूला. मग आता म्हाताऱ्याने तिला समजूत घातली. अगं बाई, असंच असतं ग, आता तुला सगळं सांभाळणं आहे, लेकरांकडे लक्ष देणं, सासू सासऱ्यांकडे, शेती बघणं, सगळं तुलाच बघणं आहे, आता नको रोडू जाऊ दे म्हणे, तू ग बैस म्हणे म्हातारे. मग लोकांनी काय केलं, भाऊबंधांनी तिरडी उचलली आणि तिरडी स्मशानात, स्मशानात तिरडी बरं. मग आता तिरडी स्मशानात गेल्यानंतर चितेवर ठेवलं महाराज, तरी तो पाटील उठायला तयार नाही. 1 रुपयासाठी तरी पाटील उठायला तयार नाही. आता तिरडी स्मशानात नेली, चितेवर ठेवली, लेकराला पुढं घेतलं अग्निडाव देण्यासाठी, तरी पाटील उठायला तयार नाही. बाई मोठमोठ्याने रडत होती, काय सांगावं एवढं. महाराज इकडचा तिकडं आवाज जात होता दुसऱ्या गावाला. तुमच्या शेजारी कोणतं गाव आहे? उंदीर गाव. उंदीर गावाला आवाज जात होता डायरेक्ट. इकडचा आवाज तिकडं जात, तरी तो पाटील उठायला तयार नाही ना. बाई अशी रडू राहिली, पुरी रडू राहिल्या, सगळ्याच्या सगळे रडू राहिले, तरी तो पाटील 1 रुपयासाठी उठायला तयार नाही. आता अग्निडाव द्यायचा, तेवढ्यात वासुदेव पुढे आले. अग्निडाव द्यायचा, लेकराच हात माग ओढला आणि म्हणाला, पाटील 1 रुपया फिटला. तेव्हा पाटील उठला. काय झालं? 1 रुपया फिटला तेव्हा पाटील उठला. असे काही काही कंजूस माणसं असतात महाराज, धनाकरिता पैशाकरिता प्राण. भैया गाडीवाला गाडी दिरे हा करे, भैया गाडीवाला गाडी दिरे हा करे, भैया गाडीवाला गाडी धीरे हाथ करे, भैया गाडीवाला गाडी धीरे हाथ करे. भैया ओ भैया, भैया ओ भैया, भैया भैया, भैया गाडीवाला भैया गाडीवाला, भैया गाडीवाला गाडी धीरे हाथ करे, भैया गाडीवाला गाडी धीरे हाथ करे, भैया गाडीवाला गाडी धीरे हाथ करे. गाड़ी तेरी रंग बेरंगी, पहला तेरी गुलजार रे, गाड़ी तेरी रंग बेरंगी, पहला तेरी गुलजार रे, बैठने वाला चलते मिला, बैठने वाला लाल रे, भैया हो भैया, भैया हो भैया, भैया गाड़ी वाला गाडी धीरे हाथ करे, भैया गाडीवाला गाडी धीरे हाथ करे, भैया गाडीवाला गाडी धीरे हाथ करे, भैया गाडीवाला गाडी धीरे हाथ करे, गाडी धीरे हाथ करे, गाडी धीरे हाथ करे. भैया गाडीवाला गाडी दिरे हाकरे. तर त्या वासुदेवाने काय केलं, तर त्याला म्हणाला, पाटील 1 रुपया फिटला तेव्हा पाटील उठला. असे काही काही कंजूस माणसं असतात महाराज, जे कुणाला दान धर्म मदत करायला तयार नसतात, कधी कुणासाठी वर हात करत नाही. आता साधक म्हणू लागले, महाराज तुमचे वडील जर असे कंजूस असले मग काय, तुमचे वडील जर असे कंजूस असले मग, तेव्हा महाराज म्हणतात, माझे वडील कंजूस नव्हे तर ते उदार मनाचे आहे. काय आहेत? उदार मनाचे आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, पै कैवालय असे पवित्र जे वैरी आहे दिदले. महाराज म्हणतात, माझे वडील आहेत ना ते उदार मनाचे आहेत, ज्याला जे पाहिजे ते देतात. काय करतात? ज्याला जे पाहिजे ते देतात. ऐसा हा उदार जगदानी पांडुरंग, अभिमानी मागे तुळसीदळ पाणी, चिंतनाचा भुकेला उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत ही थोरी गर्ज ताती पावाडे, तुझं ऐसा कोण उदाराची रेसी, आपुलाची दासी पददासा. अशा प्रकारे ते माझे वडील जे आहे ना ते उदार मनाचे आहेत, ऐश्वर्य संपन्न सम्राट आहे, गावचे पाटील आहे, राजे आहे, ते काय करतील? माझी मदत करतील. आता मग साधक म्हणाले, महाराज
असतील उदार, असतील श्रीमंत, पण तुम्हाला त्यांच्या पुढे हात पसरावे लागणार, भीक मागावं लागणार. संत कसे असतात ना महाराज, कुणापुढे हात पसरवत नाही बरं, कुणाकडे काही मागत नाही. ज्याने दिलं तेवढंच घेतात, एक्स्ट्रा मागत नाही. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, तुम्ही मला एवढे पैसे द्या, कधीच नाही. जे खरे संत असतात ना, आमचं सोडून द्या, पण जे खरे संत असतात ना ते कधीच कुणाकडे काही मागत नाही. मग आता महाराज म्हणाले मी हात पसरवणार नाही, मी भीक मागणार नाही, तर मी काय करील. माझं महाराज म्हणतात माझं पूर्वजन्मीचे जे काही सुकृत शिल्लक आहे ना ते मी मागेल. तेच महाराज मग सर्व सुकृतांचे फळ मिळाईल, सर्व सुकृतांचे फळ मिळाईल, सर्व सुकृतांचे फळ मिळाईल, सर्व सुकृतांचे फळ मिळाईल, सर्व सुकृताचे 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 फळ मिळाईल, की माझा पूर्वजन्मीचं जे काही सुकृत शिल्लक आहे ना ते मी मागेल. मी तुम्हाला आधी छोटंसं एक उदाहरण दिलेलं होतं बरं. ती मुलगी तिच्या वडिलांकडे गेली, वडिलांकडून मदत घेतली, तिचा संसार सुखाचा करून घेतला. तसंच महाराज म्हणतात मी माझ्या वडिलांकडे जाईल, माझा पूर्वजन्मीचा एक सुकृत शिल्लक आहे म्हणजे माझा जो काही हक्क आहे ना तो मी मागेल आणि संसार सुखाचा करून घेईल. आता वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भजन होईल. सर्वांनी वर हात करायचे. महिला मंडळ ओट्यावर बसलेल्या सर्वांनी वर हात. पुरुष मंडळ, महिला मंडळ. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
तुमची तशी गत झाली. तो बाबा लटकलेला नव्हता का कशामध्ये, विहिरीमध्ये, तशी गत झाली तुमची. त्यात तुम्हाला वाटत असेल कधी हे भजन संतन, कधी आम्ही हात खाली करतो. बरं असू द्या. मग काय झालं, महाराज म्हणाले माझं पूर्वजन्मीचे जे काही सुकृत शिल्लक आहे ना ते मी काय करेल, मी मागेल कुणाकडे, माझ्या वडिलांकडे, आणि संसार काय करील, सुखाचा करून घेईल. आता संसार सुखाचा करण्याकरिता पंढरपूरला जावे. काय करावे, पंढरपूरला जावे. महाराज म्हणतात तुम्हाला जर संसार सुखाचा करायचा असेल ना तर पंढरपूरला जा. पंढरपूरला जाण्यामध्ये सुद्धा अंतकरणामध्ये भाव पाहिजे बरं, प्रेम भाव जिव्हाळा पाहिजे. तिथं गेल्यानंतर आपण भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. महाराज काही लोक भजन करत नाही हो, काय करत नाही, काही लोक भजन करत नाही. कीर्तनामध्ये जर आपण म्हटलं ना भजन करा, टाळी वाजवा, तर वाजवत नाही. तसे तुम्ही ऐकलं माझं, पण काही गावामध्ये ऐकत नाही. म्हणून भजनाचा जो काही हे आहे ना ते फक्त मनुष्यालाच जमतं, दुसरं कोणाला नाही जमत. महाराज आपल्यापेक्षा सुद्धा काही आहेत ज्यांनी भजन केलं. म्हणजेच महाराज ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी काय बोलविले, वेद बोलविले. आपल्यापेक्षा तो रेडाबारांना काही लोक भजन करत नाही. ज्या वेळेला रामायण घडलं त्यावेळेला काय झालं, जटायू नावाच्या पक्षाने भजन केलं. ज्या वेळेला सीतामातेला तो रावण हरण करण्यासाठी आलेला होता, ज्या वेळेला सीतामातेचं हरण झालं ना त्यावेळेला जटायूने खूप प्रयत्न केला रावणाला मारण्याचा, सीतामातेला वाचवण्याचा, परंतु तो यशस्वी झाला नाही. रावण काय होता, कपटी होता. रावणाने कसे तरी करून त्याचे पंख छाटले, जटायू जमिनीवरती पडला. त्याने विचार केला काय करावं, आता भजन करावं लागेल. आपला अंतकाळ जवळ आलाय, भजन करायला हवं. माणसाने अंतकाळ जवळ आल्यानंतर काय करायला हवं, जेवून घ्यायला हवं, की कुणाला पैसे दिलेले ते घेऊन यायला हवे, काही काम असेल ते करून घ्यायला नाही, भजन करायला हवं. तेव्हा जटायूने भजन केलं. बरं आता सर्वांनी म्हणायचं आहे बरं माझ्या मागं, काय जटायूने केलेलं भजन, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता 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 राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. अशा प्रकारे भजन कुणी केलं, जटायूने केलं. आपल्यापेक्षा तो रेडा बरा, आपल्यापेक्षा हा जटायू नावाचा पक्षी बरा, त्यांनी भजन केलं. पक्षी असून सुद्धा काय होतं, ते भगवंताचे भक्त होते. त्यांनी भजन केलं. तुम्हा आम्हाला भजन करायला काय हरकत आहे का? म्हणून भजन करा. भगवंताविषयी अंतकरणामध्ये प्रेम भाव जिव्हाळा ठेवा. तू कवराय सांगतात, कन्या सासुरसी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटीसी केशवा. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तेवढी तळमळ म्हणजे एखादी नवीन लग्न झालेली मुलगी जशी सासरी जाते सारखी रडते. आता नवीन लग्न झाल्यानंतर मुलगी रडतेच ना आई वडिलांच्या घरून जायच्या वेळेला. ती काय म्हणती, मला तिकडे करमणार नाही, मला जायचं नाही. आईच्या गळ्यात पडून रडते, वडिलांच्या गळ्यात पडून रडते. तसेच भावाच्या, बहिणीच्या, आजी आजोबांच्या, काकाच्या काकी सगळ्यांच्या गळ्यामध्ये पडून रडते, मावशी मामा सगळ्यांच्या. परंतु काय होतं, तिला जावंच लागतं ना, कारण की तो नियम आहे. तो मुलगी काय असते, हे परक्याचं धन असतं, तिला जावंच लागतं. ती जाते. आणि जाताना पहिले पूर्वी बैलगाडी असायच्या बरं. आता ह्या आजीबाई आहेत त्यांच्या वेळेला असतील. आपल्याला आता गाड्या निघाल्यात, सुंदर सुंदर आल्टो, थार,
अशा नावं पण माहिती नाही मला, अशा गाड्या निघाल्यात. मग पूर्वी काय असायच्या, बैलगाडी. नवरी बैलगाडीत बसली, कुठे तोंड करून बसायची, माहेरकडे. शेवटी सासर येईपर्यंत तिचं तोंड कुठे, माहेरकडं. याच्यावरून समजायचं तिचं आपल्या आईवडिलांवर किती प्रेम आहे, किती तळमळ आहे. तेवढी तळमळ कशात पाहिजे, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीविषयी असायला हवी. तसंच मासा जो असतो ना, आपण जर त्याला पाण्याच्या बाहेर काढलं तो किती कासावीस होतो, किती तळमळतो. तेवढी तळमळ तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीविषयी असायला हवी. काय असायला हवी, भगवंताच्या भेटीविषयी असायला हवी. म्हणून महाराज सांगतात, तुम्हाला जर हा संसार सुखाचा करून घ्यायचा असेल ना, पंढरपूरला जावे लागेल. परंतु पंढरपूरला जाताना अंतःकरणामध्ये प्रेमभाव जिव्हाळा ठेवावं लागेल. आपण जर अंतःकरणामध्ये प्रेमभाव जिव्हाळा ठेवला ना, तो भगवंत कधीही आपली वाट बघत आहे. महाराज वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. तो भगवंत कधीही आपली वाट बघत आहे. कमरेवर हात आहे, पंढरीचा राजा उभा भक्त काजा. 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 उभारुनी भुजा, उभारुनी भुजा, वाट पाहे, वाट पाहे, वाट पाहे. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. 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 उभा भक्त काजा. पंढरीचा राजा कृपावंत माझा. भगवंत कसा आहे, कृपावंत आहे. त्या देवासारखा दुसरा देव नाही. महाराज इतर ठिकाणी जर बघितलं ना, काही देव बसलेले आहेत, काही एका पायावर उभे आहेत, काही डोळे बंद करून उभे आहेत, काही मांडी घालून बसलेले आहेत. परंतु तो देव कसा आहे, विटेवर उभा आहे, कमरेवर हात आहे, दोन्ही डोळे उघडलेले आहे आणि कधीही आपल्या भक्ताची वाट बघत आहे, असा तो भगवंत आहे. म्हणून आपण त्याच्या भेटीला गेलं पाहिजे. तर आपण जर तिथे गेलो ना, तो आपल्याला आपलं सारखं करून ठेवतो. तेच महाराज भंगाच्या शेवटच्या चरणात. आ बाप रखमादेवरो विठ्ठलाच्या भेटी. बाप रखमादेवीवरो विठ्ठलाच्या भेटी. देवीवरू विठ्ठलाच्या भेटी. बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी. बाप रखमादेवरो विठ्ठलाच्या भेटी. बाप रखमादेवरो विठ्ठलाच्या भेटी. बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी. बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी. आपुल्या सेवेसाठी करून ठेला. आपुल्या सेवेसाठी करून ठेला. जाईन गे माये तया पंढरपूर. जाईन गे माये तया पंढरपूर. आपल्या संसाठी करुणी ठेला. आपुले संसाठी करुणी ठेला. जाई लागे माये तया पंढरपुरा. जाई लागे माये तया पंढरपुरा. माहेरा आपुलिया आपुलिया. रे ग म म प नि नि ध ग ग नि सा. रे ग प न सा रे ग म प. सा रे ग म प ध नि सा. सा रे ग म प ग रे सा. भेटेन माहेर
गेलो ना, तो आपल्याला आपल्यासारखं करून ठेवतो. म्हणजे तो भेदभाव करत नाही बरं. हा गरीब, तो श्रीमंत, जसा असला ना आपला भक्त, त्याला मान्य करतो, त्याला स्वीकारतो. म्हणून तुम्ही आम्ही संसार सुखाचा करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पंढरपूरला गेलं पाहिजे. आज या ठिकाणी मला आलेली ही पामराला आलेली ही कीर्तनरूपी सेवा माझं मोठं परम भाग्य आहे महाराज. असं म्हणतात या भागामध्ये कीर्तन मिळण्यासाठी लोक म्हणजे कासावीस होतात, तळमळतात का, तर इकडे खूप म्हणजे असं सुंदर वातावरण आहे. इकडं खूप मोठे मोठे संत होऊन गेलेले आहेत किंवा आता देखील संत आहेत. त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी किंवा या गावांमध्ये सप्ताह मिळण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं. आता मला पुष्कळ जणांनी असं सांगितलं की तुझा कसा नंबर लागला, काय तुझा कसा नंबर लागला. म्हणलं आता देवाची कृपा काय सांगावं याच्या पुढे. खूप सुंदर अशा प्रकारचं आज इथे नियोजन आहे. महिला मंडळ खूप आहे. एकदा महिला मंडळांसाठी टाळ्या, पुरुष मंडळांसाठी पण वाजवा एकदा. खूप सुंदर असं नियोजन आहे, प्रयोजन आहे. आणि या ठिकाणी आज आपल्याला सर्वांनी खूप सुंदर अशा आपल्याला साथ दिलेली आहे. महाराज मंडळींनी गायनाचार्य, मृदुंगाचार्य, तसंच ताई तुळस घेऊन उभे राहिलेले आहेत, त्यांना धन्यवाद करते. त्यानंतर आपल्या विणा घेऊन उभे आहेत बाबा, त्यांना देखील धन्यवाद करते. त्यानंतर साऊंड सिस्टीम देखील खूप सुंदर आहे. तसेच शूटिंगवाले दादा, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. तुम्हा श्रोते मंडळींना धन्यवाद करते. ज्यांनी मला ही सेवा दिली ते म्हणजेच महेश दादा, त्यांना देखील पुन्हा एकदा धन्यवाद करते. त्यानंतर आज या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले माझे काका आहेत तुकाराम महाराज जाधव, त्यांना धन्यवाद करते. माझे पती परमेश्वर किशोर महाराज गोडसे, त्यांना देखील धन्यवाद करते. त्यानंतर माझे कीर्तन ऐकण्यासाठी आलेले माझे मामा आहेत रामेश्वर मामा, मस्कीवरून इकडे आलं बरं मोटरसायकलवर पावसामध्ये. कशासाठी, तर कीर्तन ऐकण्यासाठी. मामांना देखील एकदा धन्यवाद करते. तसेच माझ्या मामी देखील आलेल्या आहेत, माझी आई देखील इथे उपस्थित आहे, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. आणि ज्यांनी मला इथे आग्रहाचं निमंत्रण दिलं ते म्हणजेच माझे इथे आजोबा असतात, माझ्या मम्मीची आई आहे ना, त्यांचेवाले त्यांची बहीण इथे राहतात, ते माझे आजोबा लागतात. म्हणजेच चंद्रकांत वामणे आजोबा देखील इथे माझे उपस्थित आहेत, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी अपराध महाराज अपराध महाराज ज्ञानेश्वरा का पाया बैठी करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीचा राजा कृपावंत माझा. भगवंत कसा आहे, कृपावंत आहे. त्या देवासारखा दुसरा देव नाही महाराज. इतर ठिकाणी जर बघितलं ना, काही देव बसलेले आहेत, काही एका पायावर उभे आहेत, काही डोळे बंद करून उभे आहेत, काही मांडी घालून बसलेले आहेत. परंतु तो देव कसा आहे, विटेवर उभा आहे, कमरेवर हात आहे, दोन्ही डोळे उघडलेले आहे आणि कधीही आपल्या भक्ताची वाट बघत आहे, असा तो भगवंत आहे. म्हणून आपण त्याच्या भेटीला गेलं पाहिजे. तर आपण जर तिथे गेलो ना, तो आपल्याला आपलं सारखं करून ठेवतो. तेच महाराज भंगाच्या शेवटच्या चरणात बाप रखमादेवरो विठ्ठलाच्या भेटी, बाप रखमादेवीवरो विठ्ठलाच्या भेटी, विठ्ठलाच्या भेटी, बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी, बाप रखमादेवरो विठ्ठलाच्या भेटी, बाप रखमादेवरो विठ्ठलाच्या भेटी, बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी, बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी. आपुल्या सेवेसाठी करून केला, आपुल्या सेवेसाठी करून केला, जाईन गे माये तया पंढरपूर, जाईन गे माये तया पंढरपूर. आपल्या संसारी करुणी ठेला
करुणी टेला जाईन गे माये दया पंढरपुरा जाईन गे माये दया पंढरपुरा माहेरा आपुलिया आपुलिया रे ग म म प नि नि द ग ग नि सा रे ग प न सा रे ग म प सा रे ग म प द नि सा सा रे ग म प ग रे सा भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा आपण भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा 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 भेटेन भेटेन माहेरा भेटेन माहेरा फुलिया भेटेन माहेरा फुलिया भेटेन माहेरा फुलिया जाईन गे माये दया पंढरपुरा जाईन गे माये दया पंढरपुरा दया पंढरपुरा दया पंढरपुरा बाबा रुक्मादेवी विठ्ठलाची भेटी आपल्या सेवेसाठी करुणी ठेला. म्हणजेच आपण जर त्या देवाला भेटायला गेलो ना, तो आपल्याला आपल्यासारखं करून ठेवतो. म्हणजे तो भेदभाव करत नाही बरं. हा गरीब तो श्रीमंत जसा असला ना आपला भक्त, त्याला मान्य करतो, त्याला स्वीकारतो. म्हणून आम्ही संसार सुखाचा करण्यासाठी काय केलं पाहिजे तर पंढरपूरला गेलं पाहिजे. आज या ठिकाणी मला आलेली ही पामराला आलेली ही कीर्तनरूपी सेवा माझं मोठं परम भाग्य आहे महाराज. असं म्हणतात या भागामध्ये कीर्तन मिळण्यासाठी लोक म्हणजे कासावीस होतात, तळमळतात का. तर इकडे खूप म्हणजे असं सुंदर वातावरण आहे. इकडं खूप मोठे मोठे संत होऊन गेलेले आहेत किंवा आता देखील संत आहेत. त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी किंवा या गावांमध्ये सप्ताह मिळण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं. आता मला पुष्कळ जणांनी असं सांगितलं की तुझा कसा नंबर लागला, काय तुझा कसा नंबर लागला. म्हणलं आता देवाची कृपा काय सांगावं याच्या पुढे. खूप सुंदर अशा प्रकारचं आज इथे नियोजन आहे. महिला मंडळ खूप आहे. एकदा महिला मंडळांसाठी टाळ्या. पुरुष मंडळांसाठी पण वाजवा एकदा. खूप सुंदर असं नियोजन आहे, प्रयोजन आहे. आणि या ठिकाणी आज आपल्याला सर्वांनी खूप सुंदर अशा आपल्याला साथ दिलेली आहे महाराज मंडळींनी. गायनाचार्य, मृदुंगाचार्य तसंच ताई तुळस घेऊन उभे राहिलेले आहेत, त्यांना धन्यवाद करते. त्यानंतर आपल्या विणा घेऊन उभे आहेत बाबा, त्यांना देखील धन्यवाद करते. त्यानंतर साऊंड सिस्टीम देखील खूप सुंदर आहे. तसेच शूटिंगवाले दादा, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. तुम्हा श्रोते मंडळींना धन्यवाद करते ज्यांनी मला ही सेवा दिली, ते म्हणजेच महेश दादा, त्यांना देखील पुन्हा एकदा धन्यवाद करते. त्यानंतर
आज या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले माझे काका आहेत तुकाराम महाराज जाधव, त्यांना धन्यवाद करते. माझे पती परमेश्वर किशोर महाराज गोडसे, त्यांना देखील धन्यवाद करते. त्यानंतर माझे कीर्तन ऐकण्यासाठी आलेले माझे मामा आहेत रामेश्वर मामा, मस्कीवरून इकडे आलं बरं मोटरसायकलवर पावसामध्ये. कशासाठी? तर कीर्तन ऐकण्यासाठी. मामांना देखील एकदा धन्यवाद करते. तसेच माझ्या मामी देखील आलेल्या आहेत, माझी आई देखील इथे उपस्थित आहे, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. आणि ज्यांनी मला इथे आग्रहाचं निमंत्रण दिलं ते म्हणजेच माझे इथे आजोबा असतात, माझ्या मम्मीची आई आहे ना त्यांचेवाले, त्यांची बहीण इथे राहतात, ते माझे आजोबा लागतात. म्हणजेच चंद्रकांत वामणे आजोबा देखील इथे माझे उपस्थित आहेत, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद करते. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद करून सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी क्षमा अपराध